नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पोटभर होणारं नाचणीचं थालीपीठ. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि प्रोटीन असल्यामुळे याचा आपल्या शरीराला भरपूर असा फायदा होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. अगदी कमी वेळेत आणि घरातल्या साध्या साहित्यामधूनच हे थालीपीठ तयार होतं. तर चला वेळ न घालवता सुरू करूया ही स्वादिष्ट आणि हेल्दी नाचणीच्या थालीपीठाची रेसिपीला. सर्वात आधी या रेसिपीसाठी लागणारं आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन मिरच्या घेतल्या तरीही चालतील. आता थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून ते मिक्सरवरती 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचे. हे मिश्रण बारीक करत असताना थोडंसं जाडसरच असं ठेवायचं आहे, जास्त बारीक याची पेस्ट तयार करायची नाही. आता सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे नाचणीचं पीठ जे आहे ते मी घरीच बनवलेलं आहे. नाचणीला मोड आणून ते सुकवून याचं पीठ बनवलेलं आहे. हा व्हिडिओही मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. नाचणीचं पीठ मी घरी कसं बनवलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता 1 वाटी एवढं नाचणीचं पीठ आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी एवढं ज्वारीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. एकाच वाटीच्या मापाने मी हे दोन्ही पीठ घेतलेले आहेत. 3 ते 4 चमचे बेसन पीठ इथे घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे थालीपीठ छान खमंग असे होते. त्यासाठी मी इथे बेसन पीठही घेतलेले आहे. आता आपण काही भाज्या ॲड करूया, म्हणजे हे थालीपीठ जे आहे ते छान हेल्दी होईल. त्यासाठी मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर मेथीची भाजी 1 वाटी व्यवस्थित निवडून चिरून धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर पालकचीही भाजी 1 वाटी स्वच्छ निवडून चिरून धुवून घेतलेली आहे. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता, जसे की तुम्ही गाजरही किसून घेऊ शकता, बीट घेऊ शकता किंवा कोबीची भाजीसुद्धा यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता थोडीशी हळद घालून घेऊया. मिक्सरवरती जी आपण लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट केली होती तीही पेस्ट मी इथे घालून घेत आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आता हे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या, मसाले आणि जे काही आपण घेतलं होतं वाटण मिक्सरच्या भांड्यातलं ते सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता लागेल असं पाणी घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया. पाणी एकदम घेऊ नका, कारण आपण यामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत. पाणी जास्त लागत नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. लागेल असंच पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. नाचणीचे शरीराला भरपूर असे फायदे होतात. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि प्रोटीन असतं. कॅल्शियममुळे हाडं आपली मजबूत होतात. शिवाय फायबरमुळे पचन सुधारतं, पोट गच्च असल्यासारखं वाटतं. त्यामुळे जास्त खाण्याची क्रेविंग होत नाही. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हा एक हेल्दी पर्याय आहे. त्याचबरोबर आयर्न नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे रक्ताची कमतरता होत नाही. असे भरपूर फायदे आहेत नाचणीमध्ये. त्यामुळे ही अगदी हेल्दी रेसिपी आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सकाळच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. खूप छान चवीला होते आणि खमंग असे लागते. अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ मळून ठेवल्यानंतर आता मी इथे एका पोळपाटावरती कॉटनचं असं एक फडकं घेतलेलं आहे. ते व्यवस्थित पाण्याने भिजवून घेतलेलं आहे. याच्यावरती पुन्हा एकदा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ थापायला सोपं जातं. आता लागेल एवढं पीठ घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला हे पीठ चिटकत नाही. पाण्याचा हात घेऊनच हे हलक्या हाताने अशा प्रकारे या फडक्यावरती थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि थालीपीठ थापताना हाताला पीठ चिटकायला लागलं की पुन्हा एकदा हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे थालीपीठ सगळ्या साईडने व्यवस्थित थापून घ्यायचं. जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे हे थालीपीठ थापून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि खाण्यासाठीही खूप छान खमंग असं लागतं. हे पहा, अशा प्रकारे जिथे जाडसर आहे तिथे
हळूहळू अलगद हाताने हे असं थापून घ्यायचं. व्यवस्थित असं थापून झाल्यानंतर याला होल पाडून घ्यायचे. थालीपीठ म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं. आता तवा छान तापवून द्यायचा. त्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने तवा चांगला तापला पाहिजे म्हणजे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं. आता जे फडकं आपण घेतलं होतं थालीपीठ थापताना ते फडकं अशा प्रकारे तव्यामध्ये उलटं करून ठेवायचं आणि थोडंसं वरून पाणी शिंपडायचं म्हणजे फडक्याला हे थालीपीठ चिटकून राहत नाही, तव्याला व्यवस्थित उतरलं जातं. आता हे थालीपीठ जे आहे ते हाय फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. 1 मिनिटभर एका साईडने छान भाजून द्यायचं. थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचं आणि हे थालीपीठ जे आहे ते सगळ्या साईडने व्यवस्थित तव्यापासून वेगळं करून घ्यायचं. अजिबात मोडत नाही, व्यवस्थित होतं, चिटकून राहत नाही तव्याला, तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित भाजून घ्यायचं. दुसऱ्या साईडने भाजत असताना झाकण ठेवलं नाही तरीही चालतं. आता साईडने तेल सोडून घेऊया. गॅसची फ्लेम इथे हायच ठेवायची आहे. लो फ्लेमवरती थालीपीठ भाजलं जात नाही, नीट कच्चं राहण्याची शक्यता असते. दोन्ही साईडने अशा प्रकारे व्यवस्थित तेल लावून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. खाण्यासाठीही खूप छान खमंग लागतं. लहान मुलांनाही खूप आवडतं. अगदी पोटभरीचं जेवण, अगदी नाश्तासुद्धा तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. हे पहा, हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा गुळासोबत किंवा चवळीच्या उसळसोबतसुद्धा खाऊ शकता. अतिशय हेल्दी, पटकन होणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं घरातल्याच साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही अशा प्रकारे नाचणीचे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा. तुमची ही रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा. नाचणीचे थालीपीठ ही हेल्दी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.